नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया मुलांसाठी मस्त असे चटपटीत आणि कुरकुरीत समोसे. हे समोसे तुम्ही 8 ते 10 दिवस आरामशीर स्टोअर करू शकता. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे समोसे बनवण्यासाठी मी 1 कप रवा घेतला. आता रवा थोडासा आपण मिक्सरला फिरवून घेऊया. रवा मिक्सरला फिरून झाले की एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता रव्यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा आहे, पाव चमचा आपल्याला काळी मिरी पूड घालायची, 2 अगदी छोटे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, पाव चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचे, 1 चमचा गरम करून घेतलेलं तूप घालायचे आणि तूप आपल्याला रव्याला चांगलं चोळून घ्यायचे. हे बघा, रव्याला तूप चांगलं चोळून झाले. तुम्ही पाहू शकता रव्याचा छान असा गोळा होतोय. आता याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालून पीठ मळून घेऊया. पीठ आपल्याला सैलसरच मळायचं आहे, जास्त घट्ट मळायचं नाहीये. रवा आहे याच्यामध्ये, रवा पूर्णपणे पाणी शोषून घेतं आणि पीठ चांगलं घट्ट होतं नंतर. हे बघा, पीठ आपलं मळून झालं की 1 तास आपण झाकण ठेवून देऊया आणि पीठ चांगलं भिजवून घेऊया. 1 ते 1.5 तास झाले की आपलं पीठ चांगलं म्हणजे रवा पूर्णपणे भिजला जातो आणि छान घट्ट होतं. आता पीठ चांगलं मळून घेऊया परत एकदा आपण. पीठ आता चांगलं मळून झाले की आपल्याला पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे. थोडंसं सुक्क पीठ टाकून आपल्याला चपाती लाटून घ्यायची. ही चपाती आपल्याला जास्त जाड किंवा जास्त पातळ करायची नाहीये. चपातीपेक्षा थोडीशी जाड चपाती लाटून घेऊया आपण. हे बघा, अशी आपली चपाती लाटून झाली. आता आपण चपातीच्या पट्ट्या कापून घेऊया. आता याच्यामधली आपल्याला एक पट्टी घ्यायची आणि ह्या पट्टीचे असे त्रिकोणी त्रिकोणी काप करून घ्यायचे. जसं समोस्याचा आकार असतो त्याप्रमाणे आपल्याला या पट्ट्या कापून घ्यायच्यात आणि बाकीच्या सगळ्या पट्ट्या मी असेच कापून घेते. हे बघा, सगळे समोसे बनवून झालेत. आता समोसे तळून घेऊया. कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचे. तेल गरम झाले की तेलामध्ये 5-6 समोसे असे सोडून घ्यायचे आणि आपल्याला मध्यम गॅसवर हे समोसे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. हे बघा, तेलामध्ये समोसे सोडले की छान असे फुलतात. तुम्ही पाहू शकतात. खूप छान लागतात हे समोसे. मुलांनाही खूप आवडतील. बाहेरून काहीतरी खायला आणण्यापेक्षा घरीच असे समोसे आपण मुलांना बनवून ठेवले तर मुलंही खुश आणि आपल्यालाही टेन्शन नाही. आता बाकीचे मी सगळे समोसे असेच बनवून घेते. हे बघा, समोसे तर आपले सगळे बनवून झालेत. आता समोसाला थोडं चटपटीत बनवायचे. त्यासाठी एका वाटीमध्ये घ्यायचं आपल्याला 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा चाट मसाला, चवीनुसार आपल्याला काळं मीठ घ्यायचे आणि अगदी पाव चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आणि हा सगळा मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. आता झालेला मसाला आपल्याला हे जे समोसे बनवून घेतले त्याच्यावर असा टाकून घ्यायचा आहे आणि मस्त असे आपले चटपटीत आणि छान कुरकुरीत असे समोसे तयार आहेत. नक्की बनवा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.